Hello everyone. In the last lecture, we have seen division Thallophyta and division Bryophyta. In the today's lecture, we are going to study the third division, that is Pteridophyta. Students, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. किंगडम प्लांटीमध्ये दोन सब किंगडम येतात. पहिला जो सब किंगडम आहे तो म्हणजे सब किंगडम क्रिप्टोगॅम्स आणि सेकंड जो आहे सब किंगडम तो म्हणजेच फेनिरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स म्हणजेच काय? नॉन फ्लॉवरिंग प्लांट. फेनिरोगॅम्स म्हणजेच फ्लॉवरिंग प्लांट. जो पहिला सब किंगडम आहे क्रिप्टोगॅम्स याच्यामध्ये तीन डिव्हिजन आहेत. पहिली जी डिव्हिजन आहे ती म्हणजे डिव्हिजन थॅलोफायटा, सेकंड डिव्हिजन आहे डिव्हिजन ब्रायोफायटा आणि थर्ड डिव्हिजन आहे ती म्हणजेच डिव्हिजन टेरिडोफायटा. या तीन डिव्हिजन पैकी पाठीमागच्या लेक्चरला आपण डिव्हिजन थॅलोफायटा आणि डिव्हिजन ब्रायोफायटा बघितलेली आहे. आज आपण तिसरी डिव्हिजन टेरिडोफायटा बघणार आहे. तर टेरिडोफायटा म्हणजे काय पहिल्यांदा बघूया. दिस टेरिडोफायटा इज द वर्ड which is derived from two Greek words. First is the pteron and second Greek word is phyton. टेरिडोफायटा हा दोन ग्रीक वर्ड पासून तयार झालेला आहे वर्ड. पहिला वर्ड आहे तो म्हणजेच टेरॉन आणि दुसरा जो वर्ड आहे तो म्हणजेच फायटॉन. तर टेरॉन म्हणजेच काय? टेरॉन मीन्स फिदर लाईक or fern and phyton means plant. म्हणजे जर मीनिंग बघितलं आपण टेरिडोफायटाचं तर ते काय असणार आहे? इथं टेरॉन म्हणजे फिदर लाईक आहे, फायटॉन म्हणजेच प्लांट आहे. मग मीनिंग काय असेल? टेरिडोफायटा आर कॉल्ड ॲज फिदर लाईक प्लांट और दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज फर्न प्लांट्स. ओके. Then we have to see what is the actual definition of Pteridophyta. Here Pteridophyta is the division of kingdom Plantae. Kingdom Plantae मधली एक division आहे which includes seedless and vascular plants. म्हणजेच काय? तर टेरिडोफायटा ही किंगडम प्लांटीची अशी डिव्हिजन आहे की ज्यामध्ये सीडलेस आणि व्हॅस्क्युलर प्लांट्स येणार आहेत. आता सीडलेस म्हणजे काय? सीडलेस मीन्स सीड्स आर टोटली अब्सेंट. सीडलेस म्हणजे इथं सीड अब्सेंट असणार आहेत. बघा डिव्हिजन टेरिडोफायटा बघतोय आपण. क्रिप्टोगॅमी किंवा क्रिप्टोगॅम्स हा त्याचा सब किंगडम आहे. क्रिप्टोगॅम्स म्हणजेच नॉन फ्लॉवरिंग प्लांट, म्हणजेच ह्याच्यामध्ये फ्लॉवर प्रोड्यूस केले जाणार नाहीयेत. जर फ्लॉवर्सच नसतील तर फ्रूट नसतील, फ्रूट नसतील तर तिथं सीड्स सुद्धा काय असणार आहेत? अब्सेंट. ठीक आहे. म्हणजे डिव्हिजन टेरिडोफायटा म्हणजे जे प्लांट्स आहेत ते कसे असणार आहेत? दे आर सीडलेस ॲज वेल ॲज दे आर व्हॅस्क्युलर. आता व्हॅस्क्युलर म्हणजे काय? व्हॅस्क्युलर मीन्स दे कन्सिस्ट ऑफ व्हॅस्क्युलर टिश्यू. त्या प्लांट्समध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहे. तर व्हॅस्क्युलर टिश्यू कोणता आहे? फर्स्ट इज द झायलेम and second is the phloem. Xylem and phloem they are called as vascular tissue. म्हणजेच डिव्हिजन टेरिडोफायटा मध्ये जे प्लांट्स असतील या प्लांट्स मध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू म्हणजे झायलेम आणि फ्लोएम प्रेझेंट असणार आहे. अँड दॅट्स वाय द डिव्हिजन टेरिडोफायटा इज कॉल्ड ॲज व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम्स. टेरिडोफाइट्सनाच आपण काय म्हणणार आहे? दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम्स. आता व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम्स का म्हटलं? व्हॅस्क्युलर म्हणजेच त्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहे. व्हॅस्क्युलर टिश्यू कोणता आहे? पहिला आहे झायलेम आणि दुसरा आहे फ्लोएम. झायलेम आणि फ्लोएमचं फंक्शन काय असणार आहे? कंडक्शन ऑफ वॉटर अँड कंडक्शन ऑफ फूड. ओके. आणि त्यालाच म्हटलेलं आहे क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स का म्हटलेलं आहे? बिकॉज दे आर नॉन फ्लॉवरिंग प्लांट. ओके. सो हियर दीज टेरिडोफायटा आर division of kingdom Plantae which includes seedless and vascular plants, and that's why they are also called as vascular cryptogams. Okay. Then we have to see general characters of division Pteridophyta.
आता काय जनरल कॅरेक्टर्स आहेत, कोणते आहेत ते आपण बघूया. द फर्स्ट कॅरेक्टर ऑफ द डिव्हिजन टेरिडोफाइटा इज टेरिडोफाइट्स आर फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट. टेरिडोफाइट्स जे आहेत ते कसे असणार आहेत, दे आर फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट. आता टेरेस्ट्रियल का म्हटलं बघा, आपण आधी दोन डिव्हिजन बघितलेत. पहिले आहे डिव्हिजन थॅलोफायटा. डिव्हिजन थॅलोफायटामध्ये जे प्लांट्स आहेत ते मोस्टली ॲक्वॅटिक असणार आहेत, म्हणजेच मोस्टली ते वॉटरमध्ये सापडतील, मग सी वॉटर असेल किंवा फ्रेश वॉटर असेल. त्यानंतर सेकंड डिव्हिजन बघितली, डिव्हिजन ब्रायोफायटा. डिव्हिजन ब्रायोफायटामध्ये जे प्लांट्स आहेत त्यांना आपण ॲम्फिबियन प्लांट्स म्हणतोय, म्हणजेच काही प्लांट्स हे ॲक्वॅटिक आहेत, काही प्लांट्स हे टेरेस्ट्रियल आहेत. पण जे आज आपण डिव्हिजन बघतोय डिव्हिजन टेरिडोफायटा, या डिव्हिजनमध्ये जे प्लांट्स आहेत ते फक्त आणि फक्त टेरेस्ट्रियल आहेत, म्हणजेच फक्त ते लँडवरतीच असणार आहेत. सो हिअर द फर्स्ट कॅरेक्टर ऑफ द डिव्हिजन टेरिडोफायटा इज द प्लांट्स आर कॉल्ड ॲज फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट. या डिव्हिजनमध्ये असणारे जे प्लांट्स आहेत त्या प्लांट्सना आपण फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट म्हणणार आहे. ओके, so this is the first character. Then the second character is pteridophytes are called as first vascular plants. सगळ्यात पहिले जे व्हॅस्क्युलर प्लांट्स आहेत ते कोणत्या डिव्हिजन मध्ये असणार आहेत, तर डिव्हिजन टेरिडोफायटामध्ये. डिव्हिजन थॅलोफायटा बघितली. डिव्हिजन थॅलोफायटामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू हा अब्सेंट आहे, झायलेम फ्लोएम अब्सेंट आहे, म्हणजेच ते नॉन व्हॅस्क्युलर प्लांट झाले. त्यानंतर डिव्हिजन ब्रायोफायटा बघितली. डिव्हिजन ब्रायोफायटामध्ये सुद्धा झायलेम आणि फ्लोएम अब्सेंट आहे, म्हणजेच तिथं व्हॅस्क्युलर टिश्यू अब्सेंट आहे. पण जी डिव्हिजन टेरिडोफायटा आहे ह्या डिव्हिजनमध्ये जे प्लांट्स आहेत ह्या प्लांट्समध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू हा प्रेझेंट आहे, झायलेम फ्लोएम प्रेझेंट आहे. म्हणजेच काय, तर डिव्हिजन टेरिडोफायटा मध्ये असणारे जे प्लांट्स आहेत ते कसे आहेत, दे आर फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट बिकॉज दे कन्सिस्ट ऑफ vascular tissue, that is xylem and phloem, and this xylem and phloem play important role in conduction of water and conduction of food. Okay, so this is the second character of the division Pteridophyta. Then we have to see the third character. The plants include in division Pteridophyta grow in shady and moist place. म्हणजेच काय, तर डिव्हिजन टेरिडोफायटामध्ये जे प्लांट्स आहेत ते कुठं वाढणार आहेत, त्यांची ग्रोथ कुठं होते, द प्लांट्स ग्रोज इन शेडी. शेडी म्हणजेच काय, सावलीच्या ठिकाणी वाढतील. प्लांट्स ग्रो इन शेडी अँड मॉइस्ट. मॉइस्ट म्हणजेच काय, ओलसर ठिकाणी, जिथं आर्द्रता असणार आहे अशाच ठिकाणी ते प्लांट्स वाढणार आहेत. सो दिस इज द थर्ड कॅरेक्टर. Plants grows in shady and moist place. Then next character is the plant body differentiated into कशामध्ये डिफरन्शिएट होते बघा, प्लांट बॉडी इज डिफरन्शिएटेड इनटू रूट, स्टेम and leaves. डिव्हिजन टेरिडोफायटामध्ये जे प्लांट्स आहेत हे प्लांट्स डिफरन्शिएट होत आहेत तीन पार्टमध्ये. पहिला आहे रूट, सेकंड आहे स्टेम आणि थर्ड पार्ट आहे तो म्हणजेच लीव्स. बघा, डिव्हिजन थॅलोफायटा बघितली आपण, सगळ्यात पहिली डिव्हिजन. या डिव्हिजनमध्ये जे प्लांट्स आहेत ते थॅलॉइड लाईक आहेत. थॅलॉइड लाईक म्हणजेच काय, प्लांट बॉडी इज नॉट डिफरन्शिएटेड इनटू रूट, स्टेम अँड लीफ. त्यानंतर सेकंड डिव्हिजन बघितली, डिव्हिजन ब्रायोफायटा. डिव्हिजन ब्रायोफायटामध्ये जे प्लांट्स आहेत त्यांना आपण काय म्हटलं, दे आर कॉल्ड ॲज थॅलॉइड लाईक प्लांट्स और दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज लीफ लाईक प्लांट्स. ठीक आहे, म्हणजे तिथं सुद्धा प्लांट बॉडी ही रूट, स्टेम आणि लीफमध्ये डिफरन्शिएट होत नाहीये. पण जी तिसरी डिव्हिजन आहे डिव्हिजन टेरिडोफायटा, या डिव्हिजनमध्ये जे प्लांट्स आहेत ते तीन पार्टमध्ये डिफरन्शिएट होत आहेत. पहिला आहे रूट, सेकंड आहे स्टेम आणि थर्ड आहे तो म्हणजेच लीफ. आता रूट आहे तर मग कोणत्या टाईपचा आहे, रूटचे दोन टाईप्स आहेत, टॅपरूट आणि ॲडव्हान्टिशियस रूट. इथं डिव्हिजन टेरिडोफायटामध्ये जे प्लांट्स आहेत त्या प्लांट्समध्ये टॅपरूट प्रेझेंट असणार आहे. रूट इज टॅपरूट टाईप. टॅपरूटलाच आपण दुसरा एक शब्द लिहितो
ट्रू रूट, रूट्स आर टॅपरूट टाईप और ट्रू रूट्स आर प्रेझेंट. त्यानंतर स्टेम बघूया. स्टेम कसा असणार आहे? हिअर स्टेम इज अंडरग्राउंड. अंडरग्राउंड म्हणजेच काय? ते जमिनीच्या खाली असेल. अँड लीव्ज, तर लीव्ज कशा असणार आहेत? मगाशीच आपण बघितलं. टेरिडोफायटा हा शब्द जो आहे तो दोन ग्रीक वर्ड पासून तयार झालेला आहे. पहिला आहे टेरॉन आणि दुसरा आहे फायटॉन. टेरॉन म्हणजेच काय आहे? फिदर लाईक. म्हणजेच इथे जे लीव्ज असणार आहेत ते कसे असणार आहेत? लीव्ज आर फिदर लाईक अँड मेडअप ऑफ, कशापासून तयार होत आहेत? अँड मेडअप ऑफ लिफलेट्स. यांच्यामध्ये लिफलेट्स प्रेझेंट असणार आहेत. आता लिफलेट्स म्हणजे काय बघा. हे एक कंपाऊंड लीफ आहे. ठीक आहे. डिव्हिजन टेरिडोफायटामध्ये जे प्लांट्स आहेत त्या प्लांट्समध्ये जे असणारे लीव्ज आहेत ते फिदर लाईक आहेत आणि लिफलेट्स पासून तयार होतात. लिफलेट्स म्हणजेच काय? तर जे एंटायर लीफ आहे हे लीफ स्मॉल लिफलेट्स पासून तयार होणार आहे. द एंटायर लीफ इज डिफरन्शिएटेड इनटू स्मॉल लिफलेट्स. यांच्यामध्ये लिफलेट्स दिसणार आहेत. लिफलेट्स आहेत. ठीक आहे. इथं आपण बघू शकतो हे लीफ आहे एंटायर. हे लीफ जे आहे ते डिफरन्शिएट झालेलं आहे. कशाने डिफरन्शिएट होते? एंटायर लीफ इज डिफरन्शिएटेड इनटू स्मॉल लिफलेट्स. हे जे दिसत आहेत ते सगळे लिफलेट्स आहेत. ठीक आहे. देन नेक्स्ट कॅरेक्टर इज लिफलेट्स बियर्स स्पोर्स. हे जे लिफलेट्स आहेत त्या लिफलेट्स वरती स्पोर्स प्रेझेंट असणार आहेत. दीज आर द स्पोर्स अँड दॅट्स वाय द लीफ इज कॉल्ड स्पोरोफिल. एंटायर लीफ जे आहे ते लिफलेट्सनी डिवाइड होते. एंटायर लीफ इज डिफरन्शिएटेड इनटू लिफलेट्स बट these leaflets bear spores and that's why the leaf is called as sporophyll. Okay, so this is the character of division Pteridophyta. Then we have to see next character. The plant body is sporophytic. टेरिडोफायटा मध्ये जी प्लांट बॉडी आहे ती कशी असणार आहे? प्लांट बॉडी इज स्पोरोफायटिक. स्पोरोफायटिक मीन्स व्हॉट? प्लांट्स हॅव्हिंग 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. याआधी आपण डिव्हिजन ब्रायोफायटा बघितली आहे. ब्रायोफायटा डिव्हिजन मध्ये जे प्लांट्स आहेत त्या प्लांट्सची बॉडी ही कशी असणार आहे? प्लांट बॉडी इज गॅमोफायटिक. गॅमोफायटिक म्हणजेच काय? प्लांट्स हॅव्हिंग ओनली 1 सेट ऑफ क्रोमोझोम. बट इन केस ऑफ डिव्हिजन टेरिडोफायटा plant body is sporophytic because plants having 2 sets of chromosome. Okay, then next character is in pteridophytes leaves are 2 types. डिव्हिजन टेरिडोफायटा मध्ये 2 टाइपचे लीव्स प्रेझेंट आहेत. कोणते 2 टाइप आहेत बघा? फर्स्ट इज स्मॉल लीव्स. These small leaves are called as microphyls. स्मॉल लीव्स आहेत त्यांना आपण मायक्रोफिल्स म्हणणार आहे. एक्झाम्पल आहे सिलॅजनेला. Silaginella is the pteridophytic plant. Then the second type is large leaves. These large leaves are called as macrophylls. स्मॉल लीव्सला आपण मायक्रोफिल्स म्हटलेलं आहे. लार्ज लीव्सला मॅक्रोफिल्स म्हटलेलं आहे. लार्ज लीव्सचे एक्झाम्पल आहे फर्न. So these are the 2 types of leaves which are present in pteridophyte.
फर्स्ट टाईप कोणता आहे? स्मॉल लीव्ज, त्यालाच आपण मायक्रोफिल्स म्हणणार आहे आणि त्याचे एक्झाम्पल आहे सिलॅजिनेला. सेकंड टाईप आहे लार्ज लीव्ज, लार्ज लीव्जलाच आपण मॅक्रोफिल्स म्हणणार आहे, त्याचे एक्झाम्पल आहे फर. ओके. देन नेक्स्ट कॅरेक्टर इज इन डिव्हिजन टेरिडोफायटा 2 types of reproduction is takes place or plant reproduces 2 types. डिव्हिजन टेरिडोफायटा मध्ये जे प्लांट्स आहेत हे प्लांट्स 2 टाईपनी रिप्रोड्यूस होणार आहेत. ते कोणते 2 टाईप आहेत बघा. फर्स्ट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन, म्हणजेच प्लांट्स असेक्शुअली रिप्रोड्यूस होत आहेत. असेक्शुअली म्हणजेच काय? इथं गॅमेट सबसेंट आहे, मग रिप्रोडक्शन कसं होईल? रिप्रोडक्शन इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ स्पोर फॉर्मेशन. इथं स्पोर फॉर्मेशन होणार आहे. अँड सेकंड टाईप इज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह म्हणजेच काय? प्लांट रिप्रोड्युसेस व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. व्हेजिटेटिव्ह पार्ट कोणता आहे? रूट आहे, स्टेम आहे आणि लीफ आहे. तर टेरिडोफाइट्स मध्ये स्टेम थ्रू रिप्रोडक्शन होणार आहे. हियर द प्लांट रिप्रोड्युसेस 2 types. फर्स्ट इज द asexual reproduction with the help of spore formation and second is the vegetative reproduction. Okay, so these are the general characters of division Pteridophyta. बघा आपण परत एकदा रिपीट करूया. पहिला कॅरेक्टर काय आहे? प्लांट्स आर कॉल्ड ॲज फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट, हे पहिले टेरेस्ट्रियल प्लांट्स आहेत. सेकंड कॅरेक्टर काय आहे? Pteridophytic plants are called as first vascular plant because they consist of vascular tissue, that is xylem and phloem, and this xylem and phloem is helpful for conduction of water and conduction of food. Then third character is plants grows in shady and moist places, म्हणजे सावलीच्या ठिकाणी वाढणारे प्लांट्स आहेत ते. नेक्स्ट कॅरेक्टर काय आहे? प्लांट बॉडी इज डिफरन्शिएटेड इनटू रूट, स्टेम अँड लीफ. रूट कोणत्या टाईपचा असणार आहे? टॅप रूट, त्यालाच आपण ट्रू रूट सुद्धा म्हणतोय. स्टेम ऑलवेज अंडरग्राउंड असणार आहे. लीव्ज हे फिदर लाईक आहे. कशापासून तयार होत आहेत? दे आर मेड अप ऑफ लिफलेट्स. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय बघितलं आपण? लिफलेट्स बियर्स स्पोर्स अँड हेन्स द लीफ इज कॉल्ड ॲज स्पोरोफिल. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय बघितलं आपण? द प्लांट बॉडी इज स्पोरोफायटिक because plants having 2 sets of chromosome, and in case of division Bryophyta plant body is gamophytic because plants having only 1 set of chromosome. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय बघितलं आपण? इन डिव्हिजन टेरिडोफायटा 2 types of leaves are present. 2 टाइप्स कोणते आहेत बघा? फर्स्ट टाइप इज स्मॉल लीफ. स्मॉल लीव्ह जे आहेत त्यांनाच आपण काय म्हणणार आहे? दे आर कॉल्ड ॲज मायक्रो लीव्स और मायक्रोफिल्स. एक्झाम्पल काय त्याचं? सिलॅजिनेला. सेकंड टाइप इज लार्ज लीव्स, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज मॅक्रोफिल्स. एक्झाम्पल आहे फर. अँड द लास्ट कॅरेक्टर इज प्लांट रिप्रोड्युसेस 2 type. फर्स्ट इज द असेक्शुअल रिप्रोडक्शन विच इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ स्पोर फॉर्मेशन, अँड सेकंड इज द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन विच इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. ओके, देन वी हॅव टू सी एक्झाम्पल. आता काय एक्झाम्पल आहे डिव्हिजन टेरिडोफायटाचे? पहिला आहे एक्झाम्पल फर्न. सेकंड एक्झाम्पल आहे नेफ्रोलेपिस. These are the most important examples of division Pteridophyta. Okay, so in this way, in the today's lecture, we have to completed the third division, that is division Pteridophyta. Okay, thank you.